नमस्कार, मी गुरुप्रसाद. तुम्ही पाहताय सॅम टीव्ही आणि सॅम अपडेटमध्ये तुमचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी कोकणातून. रत्नागिरीच्या खेडमध्ये सध्या तणावपूर्ण शांतता आहे. लोटे येथे गुरांची कत्तल केली जाते या संशयावरून विचारणा करणाऱ्यास गेलेल्या बंदुकीचा धाक दाखवण्यात आलाय. त्यानंतर संशयित फरार झाले. यानंतर लोकांनी रस्त्यावर उतरत रास्ता रोको केला. रस्त्यावर टायर जाळण्यात आले. यावेळी पोलिसांची गाडी देखील पेटवण्यात आली आहे. जवळपास 8 तास महामार्ग बंद होता. पहाटेपासूनच मुंबई गोवा महामार्ग ठप्प झाला होता. सध्या खेडमध्ये तणावपूर्ण शांतता असून कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. संतप्त जमावानं पोलिसांची गाडी पेटवली. त्याची ही दृश्य आपण पाहतोय. रत्नागिरीच्या खेडमधील हा प्रकार आहे. मी याद्वारे आवाहन करू इच्छितो की याची गंभीर दखल शासनाने घेतलेली आहे आणि असे काही प्रकार की आपल्याकडे गोवंश बंदी असताना काही प्राण्यांची कत्तल वगैरे होत असेल तर त्याच्यावर ॲक्शन घेणं हे पोलिसांचं काम आहे. पोलीस आपलं कर्तव्य करतील. कोणीही कायदा हातामध्ये घेऊ नये आणि ज्या लोकांकडून असं घडलं असेल त्यांना कठोर शिक्षा होईल. परंतु कोणीही कायदा हातामध्ये घेऊ नये, शांतता बाळगावी आणि कुठल्याही अधिकाऱ्यांकडून चूक झालेली असेल तर त्याची चौकशी निश्चितपणे होऊ शकते. पण त्यासाठी दगडफेक करणं किंवा पोलिसांच्या गाड्या जाळणं किंवा गाड्यांवरची काचा फोडणं हा त्याच्यावरचा इलाज होऊ शकत नाही. आता बातमी अहमदनगरमधून. अहमदनगरच्या संगमनेर तालुक्यात अपघातानंतर संतप्त जमावाने ट्रक पेटवून दिलाय. संगमनेर तालुक्यातील साकुरी गावाजवळ हा अपघात झाला. मांडवे गावाजवळ ट्रकने दुचाकीस्वाराला धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त झालेल्या जमावानं ट्रकच पेटवून दिलाय. त्याची दृश्य आपण बघतोय.